Welcome the magic world of RD's chemistry classes. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲप्लिकेशन्स बघत होतो. तर आपण बघत होतो बाळांनो ॲप्लिकेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर आणि त्यामध्ये आपण एक ॲप्लिकेशन बघितलं कालचं. कोणतं? इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करता येतो आपल्याला. आता नंबर 2 आहे बाळांनो, आपल्याला बघायचं आहे ऑक्सिडायझिंग. लक्ष द्या बाळांनो, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी बघायचं आज आपल्याला. लक्ष द्या, आपली हेडलाईन आजची ही आहे, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी. आपली हेडलाईन आहे आजची. कारण की 3 ॲप्लिकेशन घेणार आहोत आपण. एक आहे इक्विव्हॅलेंट वेट, जे आपण काल व्हिडिओत घेतलो. एक बघणार आहोत आपण ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी बघत असताना एक तुम्हाला फार महत्त्वाचं आहे, काय की ऑक्सिडायझिंग आपण मागे सांगितलंय, एखादी एलिमेंट त्याच्या हायर ऑक्सिडेशन नंबरमध्ये असताना सांगितलेलं आहे. तुम्ही बघा, हे बघा, ऑक्सिडायझिंग पॉवर किंवा ऑक्सिडायझिंग पॉवर म्हणा किंवा ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी म्हणा, प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडायझिंग पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे थोडक्यात काय आहे, दॅट इज, हे म्हणतं काय, दॅट इज, हे आपण ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. एखादी एलिमेंट, कुठलाही एलिमेंट्स एनी एलिमेंट्स किंवा एलिमेंट इन, आपण मागे चालतं आपलं, इन एलिमेंट इन देअर हायर ऑक्सिडेशन नंबर. हे बघा मिडल ऑक्सिडेशन नंबर, आणि हे त्याचं समजा एक निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर, मिनिमम ऑक्सिडेशन नंबर. आपण मागे जातो की एखादी त्याच्या हायर ऑक्सिडेशन नंबरमध्ये असेल तो काय म्हणून ऍक्ट होतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. तोच त्याच्या लोअरमध्ये असेल तर काय म्हणून ऍक्ट होतो, त्या ठिकाणी रिड्युसिंग एजंट. आपल्याला माहित आहे, OA म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, RA म्हणजे रिड्युसिंग एजंट. हे ऑलरेडी आपण लिहून दिलेलं आहे. म्हणजे समजा मी तुम्हाला 2 एजंट दिले, मी समजा 2 एजंट तुम्हाला दिलं. एक दिलं मी तुम्हाला HNO2 आणि एक दिलं तुम्हाला HNO3 आणि एक मी दिलं तुम्हाला HNO4. HNO2, HNO3, HNO4 याच्यामध्ये कोण सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे? जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुम्ही ऑब्व्हियसली सांगणार, सर ज्याच्याकडे O ची संख्या जास्त आहे त्याचं ऑक्सिडेशन नंबर जास्त असतं सर. आता ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? आता ह्याचा ऑक्सिडेशन नंबर 5 आहे म्हणा, बट ऑक्सिजन जास्त आहे, ते एक्सेप्शन असल्यासारखं काय, पर ॲसिड असतं. ह्याचंही 5च आहे आणि ह्याचं आहे किती बाळांनो, 3. बट हा पर बॉन्ड आहे. याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? परऑक्सी बॉन्ड आहे. आणि ज्याच्यामध्ये परऑक्सी कंपाऊंड असतो किंवा परऑक्सी बॉन्ड असतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो. काय असतो? मोर रिॲक्टिव्ह असतो. म्हणजे लवकरातल्या लवकर ऑक्सिजन देऊन टाकतो. लक्षात राहू द्या. तर बाळांनो, अशा प्रकारे जेवढा ऑक्सिडेशन नंबर जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग एजंटची पॉवर जास्त, असेल. लक्षात राहू द्या. लक्षात राहील का तुमच्या? ओके. तर असे तुम्ही एक्झाम्पल किती घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल जर मी विचारलो SO2 आणि SO3 हु इज अ स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, तर तुम्ही तुरंत एक्झाम्पल म्हणू शकता. हे एक्झाम्पल नंबर 1, हे बघा एक्झाम्पल नंबर 1 आणि हे एक्झाम्पल नंबर 2. आता SO2 आणि SO3 मध्ये कोण स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे? तर SO2 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर 4 आहे. 3 आणि 3 6 ऑक्सिडेशन नंबर. मग कोण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे? SO3 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बट बाळांनो, इथे तुम्ही सगळे एक्झाम्पल ओके, कुठंच काही तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. बट एक एक्सेप्शन आहे, ते तुम्हाला पाठच करून ठेवावं लागेल. एक एक्सेप्शन आहे. कोणतं एक्सेप्शन आहे? फॉर एक्झाम्पल HClO, HClO2, HClO3 आणि HClO4
आता ह्या 4 कंपाऊंडमध्ये कोण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणून विचारलं तर तुम्ही ऑब्व्हियसली काय करणार, सर याच्याकडे ऑक्सिजन आहे सर +1 आहे, ह्याचं +3 आहे, ह्याचं +5 आहे आणि ह्याचं +7 ऑक्सिडेशन नंबर आहे. सर ज्याचं जास्त ऑक्सिडेशन नंबर आहे, तुम्ही इथेच म्हणलात की ऑक्सिडेशन नंबर जेवढं जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त. ऑक्सिडेशन नंबर जेवढं जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त. मग तुम्ही म्हणसाल मग ह्याचं जास्त आहे, तर बाळांनो नाही, हे एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवा. एक्सेप्शनला कधी पाठच करून ठेवायचं असतं. एक्सेप्शन म्हणलं की ते खतरनाक, ते पहिल्यांदा पाठ पाहिजे, दुसरं काय राहणार हो पाठ. बाकी सगळ्यांना हा कॉन्सेप्ट अप्लाय होतो की जेवढं ऑक्सिडेशन नंबर जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त, जेवढं ऑक्सिडेशन नंबर जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त. हे सगळ्यांना फॉलो होतं. फॉर एक्झाम्पल मी इथं एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3 सुद्धा देऊ शकतो. K2MnO4 आणि KMnO4 ह्या दोघा जर विचारलं कोण जास्त स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर तो KMnO4च. तर काय किंवा ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 6 आहे, तर ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 7 आहे, तर हाच स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आठवणार. हे सगळ्यांना उभे आहे, हे सगळ्यांनाच उभे आहे. आणि कमी ऑक्सिडेशन नंबर असेल तर तो रिड्युसिंग एजंट असेल. फक्त हा एकमेव एक्सेप्शन आहे, हे एकमेव एक्सेप्शन आहे. त्याच्यामुळे हे एवढ्याच एक्सेप्शनला लर्न करून ठेवा. बाकी किती मी 10-12 एक्झाम्पल घेतलं तरी तेच घेणार आहे. आणि तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर जर काढता आला, म्हणून तर मी सुरुवातीला ऑक्सिडेशन नंबर शिकवलेला आहे. म्हणूनच मी स्टार्टिंगला तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर शिकवलेला आहे, कारण की ऑक्सिडेशन नंबर शिकवल्यामुळे हे पूर्ण चॅप्टर सोपं जातो. तर तुम्हाला हे कळालंच असेल तर ह्याचं पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. जसं आपण इथं ऑक्सिडायझिंग पॉवर आणि रिड्युसिंग पॉवर बघितलं, तसंच आणखी एक फॅक्टर येतो बाळांनो, ऍसिडिटी अँड बेसिसिटी. ऍसिडिटी आणि बेसिसिटी. आता ऍसिडिटी आणि बेसिसिटी ही आपली ऑक्सिडेशन नंबरवरती डिपेंड आहे. तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरवरून ऍसिडिटी सांगता येते, ऑक्सिडेशन नंबरवरून तुम्हाला ऍसिडिटी सांगता येतं. कसं सांगता येतं मी तुरंत सांगतो, 1 मिनिटात हे खोडून टाकतो, ऐका कसं सांगता येतं. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे खोडतो. हे बघा, नंबर 3 ॲप्लिकेशन. आता हा हेडलाईन नाही राहिलं, आता आपलं हेडलाईन आहे हे नंबर 3 ॲप्लिकेशन, ॲसिडिटी अँड बेसिसिटी. ॲसिडिटी अँड बेसिसिटी म्हणजे हु इज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड हु इज अ वीक ॲसिड, हे तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरनं सुद्धा ओळखता येतं. ऑक्सिडेशन नंबरनं सुद्धा ओळखता येतं. कसं, इथं लक्ष द्या. इथं तेच कॉन्सेप्ट आहे जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला. कोणता, की ॲसिडिटी. हे बघा, ही आता सध्याला आपली हेडलाईन आहे. तर ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर अँड बेसिसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे ते ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, तुम्हाला थोडक्यात ऑक्सिडायझिंग पॉवर सुद्धा म्हणता आलं असतं. The acidity is directly proportional to oxidation number and basicity is inversely proportional to oxidation number. मग आपण याचे भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो. भरपूर म्हणजे काय, भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो. इथे लक्ष द्या, मी तुमच्यासाठी ते एक्झाम्पल घेतो भरपूर. स्टार्ट करूयात एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 5. मी तुम्हाला हे एक्झाम्पल देणार आहे, भरपूर एक्झाम्पल देणार आहे. ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत. एक्झाम्पल नंबर 6, एक्झाम्पल नंबर 7, एक्झाम्पल नंबर 8, एक्झाम्पल नंबर 9, एक्झाम्पल नंबर 10 आणि मग सांगणार मी तुम्हाला इथंही एक एक्सेप्शन, केमिस्ट्री भरून आहे पूर्ण एक्सेप्शननं. भरपूर एक्झाम्पल सांगू शकतो, बट सध्याला हे 10 एक्झाम्पल तुमच्यासाठी भरपूर झाले. ओके, आता मी पहिलं एक्झाम्पल देतो, तिथे लक्ष द्या का. मी तुम्हाला जर म्हणलं मी जर तुम्हाला म्हणलं N2O, NO2 आणि NO2 झाल्यानंतर N2O5. आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन नंबर कुणाची आहे सांगा आणि ॲसिडिटी कुणाची जास्त आहे सांगा. आपल्याला बघायचं आहे आता ऑर्डर ऑफ ॲसिडिटी आपल्याला बघायचं आहे.
ऑर्डर ऑफ ॲसिडिटी आपल्याला बघायचं आहे. लवकर एक्झाम्पल लिहा आणि ऑर्डर सांगा मला लवकर. SO2 SO3, त्याच्यानंतर आहे बाळांनो P2O3 P2O5, त्याच्यानंतर आहे HNO2 HNO3 HNO4 H2SO2 H2SO3 H2SO4. अशा भरपूर एक्झाम्पल तुम्ही करू शकता. किंवा हे बघा HClO2 किंवा HClO. आत्ता आपण एक्सेप्शन घेतलं एक्झाम्पल HClO2 HClO3 HClO4. लवकर लिहा माझ्यासोबत किंवा ऑर्डर सांगायला रेडी राहा. रफमध्ये लिहित चला, फेर नंतर तुम्ही करू शकता किंवा तुमचे अक्षर चांगले असतील आणि कॉन्फिडन्स जर चांगला असेल तर तुम्ही सातोसात फेरसुद्धा करू शकता. तेवढाच तुमचा वेळसुद्धा वाचेल. ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला काय करता येतं. देन नेक्स्ट आता इथं बघूयात. आणखीन एक फंडा आहे की ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर अँड ॲज वेल ॲज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर ॲज वेल ॲज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ते करून घ्या, कारण की त्याचा एक प्रश्न कसा विचारू शकतो मी. त्याचा एक प्रश्न मी असा विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल HClO3 HbRO3 आणि HiO3 ह्यांच्यामध्ये कोण मोर ॲसिडिक आहे असा मी प्रश्न विचारू शकतो. किंवा मी असंही विचारू शकतो एखाद्या देअर चान्सेस की HNO3 याचं ऑक्सिडेशन नंबर 5 येतं आणि H3PO4 याचं ऑक्सिडेशन नंबर 5 येतं. दॅट टाईम मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो, क्रॉस प्रश्न विचारू शकतो. ओके. त्याच्यानंतर बाळांनो हे दोन ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या कॉन्सेप्टवरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मी, त्याच्यामुळे ते दिलं. फॉर एक्झाम्पल आपलं CO2 हाही एक आपलं कंपाऊंडच आहे. ह्याच्यावरही मी तुम्हाला ॲसिडिटी विचारू शकतो. ओके. त्याच्यानंतर आहे नायट्रोजन झालं, फॉस्फरस झालं, क्लोरीन झालं, ब्रोमीन झालं. ओके. HbRO2 HbRO3 आणि HbRO4 आणि मग एक्सेप्शन. आता मी तुम्हाला विचारतो कुठला विद्यार्थी हा व्यवस्थित सांगू शकतो, तर मी तुम्हाला 1 मिनिट देतो. तुम्ही ह्या कॉन्सेप्टवरून सांगू शकता की ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर अँड ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. जर ऑक्सिडेशन नंबर सेम असेल तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बघा, आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर सेम असेल सेंट्रल आयटमची तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर बघा. लक्षात राहू द्या. तर मी तुम्हाला 1 मिनिट देतो, तर चेक करूयात तर कुणाला व्यवस्थित येतं. तर डिअर स्टुडंट्स, मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना ऑक्सिडेशन नंबर येत आहे, तर आपण फटाफट लिहूयात. तर ह्या 4 कंपाऊंडमध्ये ऑक्सिडेशन नंबर सगळ्यात जास्त कुणाचा आहे, तर तो आहे N2O5 चं. का? कारण की याचा ऑक्सिडेशन नंबर 5 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 4 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 2 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 1 आहे. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त त्याची ॲसिडिटी जास्त. इथेही बघा याचा ऑक्सिडेशन नंबर 4 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 6 आहे, तर याची ॲसिडिटी जास्त. हे बघा ह्या इथं सुद्धा याचा ऑक्सिडेशन नंबर 5 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 3 आहे. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त त्याची ॲसिडिटी जास्त. हे बघा इथं सुद्धा बघा याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 3 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 5 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर ही 5च आहे, बट याच्याकडे O जास्त आहेत. दॅट मीन्स की त्याची ॲसिडिटी जास्त आहे. द नेक्स्ट ह्या चौघांमध्येही तेच आहे की याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 2 आहे. याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 4 आहे. याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 6 आहे. ज्याचं ऑक्सिडेशन नंबर जास्त त्याची ॲसिडिटी जास्त. मी दरवेळेस ऑक्सिडेशन नंबर लिहून देत आहे, गरज नसताना. हे बघा याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त त्याची ॲसिडिटी जास्त. ह्याचं आता ह्या चौघांमध्ये, आता ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा कॉन्सेप्ट येतो बाळांनो. ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा कॉन्सेप्ट येतो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता बघा हे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा कॉन्सेप्ट कसा येतो, तुम्ही इथे EN लिहू शकता.
आता बघा ह्याचंही ऑक्सिडेशन नंबर किती आहे, ह्याचंही ऑक्सिडेशन नंबर 5च आहे, ह्याचंही ऑक्सिडेशन नंबर 5च आहे आणि ह्याचंही ऑक्सिडेशन नंबर 5च आहे. बट सेंट्रल ॲटम इथं Cl आहे, इथं सेंट्रल ॲटम Br आहे, इथं सेंट्रल ॲटम I आहे आणि सगळ्यांचंच ऑक्सिडेशन नंबर 5 आहे. आता कसं करणार? आता हा दुसरा कॉन्सेप्ट अप्लाय करणार. जेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त तेवढी ॲसिडिटी जास्त. आणि आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी माहिती आहे. क्लोरीनची इलेक्ट्रोनिटी 3 असते, ब्रोमिनची इलेक्ट्रोनिटी 2.8 असते आणि ह्याची इलेक्ट्रोनिटी 2.7 असते. मी तुम्हाला मागेच लेक्चर नंबर 1 किंवा 2 मध्ये सांगितलं होतं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तुम्हाला पाठच पाहिजे. तर बघा याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त, त्याच्यामुळे त्याची ॲसिडिटी जास्त आहे. ओके, तर त्याच्यामध्ये इथं सुद्धा या दोघांमध्ये सुद्धा नायट्रोजन याचा ऑक्सिडेशन नंबर ही 5 आहे आणि याचाही ऑक्सिडेशन नंबर 5 आहे. बट नायट्रोजनची इलेक्ट्रोनिटी 3 आहे आणि ह्याची इलेक्ट्रोनिटी 2.1 आहे. तर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त त्याचं ॲसिडिटी जास्त. हे तुमच्या डोक्यात बसून घ्या. तो का ते ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर ॲज वेल एज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असताना ऑक्सिडेशन नंबर बघायचं आणि ऑक्सिडेशन नंबर सेम असताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बघायचं आणि दोन्हीही वेगळे असं राहतच नाही. ओके, तर दोन्हीही वेगळे असे राहतच नाहीत. त्याच्यामुळं 100% असाच प्रश्न असतो. सेंट्रल ॲटम सेम देतात म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे. आता ऑक्सिडेशन नंबर बघायचं. आता इथं ऑक्सिडेशन नंबर सेम आहे, सेंट्रल ॲटम बदललेले आहेत म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगळी असेल. ऑब्व्हियसली या दोघांच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारत नाही. तर राहिला आता एक्सेप्शन काय आहे. एक्सेप्शन आहे बघा H3PO2 H3PO3 H3PO4. आता ह्याच्यामध्ये जर कोणी विचारलं तर H3PO2 H3PO3 आणि H3PO4. आता ह्याच्यामध्ये कोण आता हे 2 राहिले एक्झाम्पल. मग ह्याच्यामध्ये याचा ऑक्सिडेशन नंबर 2 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 4 आहे, तो कोण जास्त राहील? 4 राहील. आता इथे बघा Br सेंट्रल ॲटम सेम आहे, ऑक्सिजनची संख्या याच्याकडे जास्त आहे, तर ऑब्व्हियसली त्याची ॲसिडिटी जास्त असेल. आता हा एक्सेप्शन आहे. एक्सेप्शनमध्ये एक्सेप्शन म्हणलं तर डोळे झाकून जे काय आपण विचार करतो किंवा जे आपलं कॉन्सेप्ट सांगतं त्याच्या ऑपोजिट आहे. दॅट मीन्स की राहायला पाहिजे H3PO4, बट इथं सगळ्यात मोर ॲसिडिक कोण आहे? तर इथं सगळ्यात मोर ॲसिडिक आहे H3PO2. आणि हे इनऑर्गॅनिकच्या मोस्ट ऑफ काय आपल्या एक्सेप्शनला रिझन नाहीत. असतील तरी ते तुम्हाला एवढ्या लवकर कळत नाही. बट तुम्ही सध्याला एक्सेप्शन म्हणूनच लर्न करून घ्या. दिस बीट इन P ब्लॉक, 12वीच्या P ब्लॉकमधला बीट आहे तो, नायट्रोजन फॅमिली. ओके, तर हे तुम्ही सध्याला लर्न करून घ्या. H3PO2 H3PO3 आणि ते आता ऑक्सिडेशनमध्ये ते एक्सेप्शन होतं, तर ॲसिडिटीमध्ये हे एक्सेप्शन आहे. ऑक्सिडेशन नंबरमध्ये ते एक्सेप्शन होतं, तर ॲसिडिटीमध्ये हे एक्सेप्शन आहे. आणि हा तिकडे एक्सेप्शन होता. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला लर्नच करावं लागतात सध्याला. हळूहळू तुम्हाला त्याच्या मागचा रिझनही कळून येईल. तर हे बघा, हे एवढं बोर्ड मी सध्याला बाजूला सरकतो. तुम्ही एखाद्या स्क्रीनशॉट काढून घ्या, लवकरातल्या लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर डिअर स्टुडंट्स, आणखीन एक गोष्ट आहे, आणखीन एक पॉईंट आहे. तर आता आहेत आपले टाईप्स ऑफ. मागे ते विद्यार्थी एक प्रश्न म्हणला होता की सर आणखीन एक्झाम्पल आहेत रेडॉक्स रिॲक्शनचे, आणखीन काय एक्झाम्पल आहेत सर, ते आम्हाला समजून सांगा. ओके, तर मी त्यावेळेस त्याला म्हणलं होतं की बाळा आपण नंतर सांगणार आहोत ते एक्झाम्पल. हे बघा आज सांगणार आहोत ते कोणते, तर डिफरंट टाईप्स म्हणजे टाईप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. त्या मेन टाईपला सोडून असलेले हे रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत. ओके, त्या मेन टाईपला सोडून. तर ओके, मी थोडंसं बोर्डला क्लिअर करतो कारण की आणखीन ओलसरपणा आहे. तर हे बघा, हे बोर्ड खोडता आणखी तेच सांगतो की परत सगळ्या स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित बघून घ्या. आजपासून बघायला सुरू करा, जेणेकरून पहिल्याच एक्झाममध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला येईल. आणि पहिल्या टेस्टमध्ये जर मार्क चांगले पडले तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक अप होतो. हे मी तुम्हाला आधीच सांगतो, लक्ष द्या. त्याच्यामुळं उद्याच एक्झाम आहे असं कन्सिडर करून अभ्यास करायला सुरुवात करा. चला, तर मी स्टार्ट करतोय आता. टाइप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. आणखीनही थोडासा ओलसर असल्यामुळं ते बहुतेक तेवढं व्यवस्थित चलत नाही. त्याच्यानंतर बघा नंबर 1 काय आहे. नंबर 1 आहे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन इज अन एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन.
मग कॉम्बिनेशन हे रेडॉक्स रिॲक्शन कसं राहू शकतं, याचं एक्झाम्पल आपलं ऑलरेडी आपण बघितलं, तरीही तुम्हाला मी सांगतो कॉम्बिनेशन इज अ रेडॉक्स रिॲक्शन. कार्बन प्लस O2 टू फॉर्म CO2. दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे टू मॉलिक्युल्स कंबाईन विथ वन अनदर, दॅट टाइम दे टेक्स प्लेस रेडॉक्स रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, टू मॉलिक्युल्स कम टुगेदर, two molecules come together to form a new compound, it's called as combination reaction. मग कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये कसं होतं बघा, इथं बघा कॉम्बिनेशनमध्ये कार्बन इथं 0 आहे, इथं ऑक्सिजन 0 आहे, बट इथं कार्बन +4 आहे, तर ऑक्सिजन इथं -2 आहे. बट -2 × 2 -2 × 2 म्हणजे थोडक्यात तिथेही तो -4 आहे. म्हणजे काय झालं थोडक्यात कार्बन काय झाला, कार्बन हा ऑक्सिडाइज झाला, तर ऑक्सिजन हा काय झाला, रिड्यूस झालं. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर हे एक रेडॉक्स रिॲक्शनचं टाईप आहे. काय आहे, रेडॉक्स रिॲक्शनचं टाईप आहे. तुम्ही आणखीन भरपूर एक्झाम्पल देऊ शकतो मी तुम्हाला. हे H2 + O2 किंवा 2H2 म्हणू शकतो. हां, 2H2 + O2 टू फॉर्म 2H2. आता इथं हायड्रोजन किती का राहत नाही, ऑक्सिडेशन एलिमेंटरी फॉर्ममध्ये म्हणजे आज 0च आहे. ऑक्सिजन ही एलिमेंटरी फॉर्ममध्ये 0च असतो. इथं हायड्रोजन +1 मध्ये आहे आणि इथं ऑक्सिजन -2 मध्ये आहे. बट हायड्रोजन 2 असल्यामुळे मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथं हा इक्वल झाला बघा. मग तुम्ही इथं बघू शकता की ऑक्सिजन काय झालेलं आहे, ऑक्सिजन हा हायड्रोजन हा ऑक्सिडाइज झालेला आहे आणि ऑक्सिजन काय झालेलं आहे, रिड्यूस झालेला आहे. दॅट मीन्स तुम्ही असं करू शकता, दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे कॉम्बिनेशन इज अन एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, टू मॉलिक्यूल कम टुगेदर टू फॉर्म अ न्यू मॉलिक्यूल. टू मॉलिक्यूल कम टुगेदर टू फॉर्म अ न्यू मॉलिक्यूल कॉल्ड एज अ कॉम्बिनेशन. तुम्हाला एवढं तर कळतच असेल कॉम्बिनेशन काय बाळांनो, कॉम्बिनेशन. तर नेक्स्ट आहे, याच्यानंतर नेक्स्ट आहे डिकम्पोजिशन. ह्याच्यानंतर एक एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन. तर डिकम्पोजिशन जर एखाद्या मॉलिक्यूलचं जर डिकम्पोजिशन झालं तर एखाद्या मॉलिक्यूलचं जर डिकम्पोजिशन झालं तरीसुद्धा त्याचं ऑक्सिडेशन नंबर काय होतो, चेंज होतो. तरीसुद्धा त्याचा ऑक्सिडेशन नंबर चेंज होतो. जसं आपण मागे ह्याचं ही एक्झाम्पल बघितलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 2 डिकम्पोजिशन. मग डिकम्पोजिशनचं सुद्धा एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. कसं हे बघा, KClO3ला जर तुम्ही हीट केलो, 3 मॉलिक्युल्स ऑफ KClO3ला जर तुम्ही डिकम्पोज जर केलो तर काय, नॉट 3 मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्युल्स ऑफ KClO3ला जर तुम्ही डिकम्पोज जर केलात तर काय होईल, तर 2 मॉलिक्युल्स ऑफ KCl + 3 मॉलिक्युल्स ऑफ O2 तयार होतं. म्हणजे इथं पूर्ण 12 वाजले बाण होतं, सगळंच कंपाऊंडचं हे झालं. की इथं बघा ऑक्सिडेशन नंबर ह्याचं काय होतं, ह्याचं ऑक्सिडेशन नंबर इथं होतं +5 आणि इथं झालं -1. ऑक्सिजन इथं काय होतं -2, तर इथं ऑक्सिजन झालं आहे 0. म्हणजे हा +5चा काय झालेला आहे, मायनस झालेला आहे. म्हणजे ह्यानं काय झालं आहे, रिड्यूस. आणि हा मायनसचं काय झालं आहे, 0 झालेलं आहे. म्हणजे हा काय झालं आहे, ऑक्सिडाइज. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे. कसली रिॲक्शन आहे, रेडॉक्स रिॲक्शन. आपण हे एक्झाम्पल कुठं बघितलं होतं, आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन. कुठं बघितलं होतं, एकाच मॉलिक्युलमध्ये एका आयटमचं ऑक्सिडेशन आणि एकाच रिडक्शन होत असेल तर आपण अशाला काय म्हणलो होतो, इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्सचा प्रकार पडतो हा एक इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्स. आणि हे बघा 2 मॉलिक्युलमध्ये होत आहे तर आपण ह्याला काय करू शकतो, इंटरमॉलिक्युलर म्हणू शकतो. इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स म्हणू शकतो त्याला रिॲक्शन. त्यालाच कॉम्बिनेशन आणि त्यालाच डिकम्पोजिशन म्हणतात. हे लक्षात राहू द्या तुमच्या. त्याच्यानंतर आहे बाळांनो एक आणखीन नंबर 3 आहे कंबशन. बाळांनो आणखीन एक रिॲक्शन आहे कंबशन. आता कंबशन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, कंबशन म्हणजे काय असतं, कुठल्याही वस्तूला जर तुम्ही जाळलात इन द प्रेझेन्स ऑफ एअर तर त्याचं CO2 आणि H2O होतं. अशाला कंबशन रिॲक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपली डेड बॉडी, जर तुम्ही समजा कोणी मेलं, तुम्ही नाही, जर समजा कोणी मेलं आणि त्याला आपण जाळलो तर त्याची बॉडी कंबशन होते बाळांनो. त्याचं कंबशन होतं म्हणजे त्याच्या बॉडीचं CO2 आणि H2O मध्ये कन्व्हर्जन होतं बाळांनो. CO2 आणि H2O मध्ये लाकूड जाळा त्याचंही कन्व्हर्जन CO2 आणि H2O मध्ये होतं आणि ते एनर्जी लिबरेट करतं. आपली बॉडीसुद्धा सेम टू सेम करते.
तर त्याला कंबशन रिॲक्शन म्हणतात आणि कंबशन रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. कसं या मी तुम्हाला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल हे कोण आहे सगळ्यांना माहिती आहे, मिथेन आहे, मिथेन. हे एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे, कोण आहे हा, इथेन आहे, इथेन. हे एक्झाम्पल सगळ्यांनाच माहिती आहे, CH3 CH3 हा कोण आहे, प्रोपेन. त्याच्यानंतर CH3 ट्रिपल बॉन्ड C आणि CH3 हे कोण आहे, ब्युटेन. आणि हा तुमचा बेन्झीन. असे समजा मी कंपाऊंड घेतलं आणि मी म्हणलं त्या ह्या एवढ्या साऱ्या कंपाऊंड्स आपल्याला कंबशन करायचं आहे. काय करायचं आहे, कंबशन. मग कंबशन करायसाठी मी तुम्हाला आत्ताच विचारलं, कंबशन इन द प्रेझेन्स ऑफ O2, कंबशन इन द प्रेझेन्स ऑफ O2, कंबशन इन द प्रेझेन्स ऑफ O2 म्हणजे थोडक्यात काय करा, हीट करा इन द प्रेझेन्स ऑफ O2, 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 हीट करा इन द प्रेझेन्स ऑफ O2. माझा प्रश्न असा आहे, कोण सांगते मी बघतो. मी तुम्हाला 1 ते 2 एक्झाम्पल करून दाखवतो कंबशनचे. लक्ष द्या, 1 ते 2 एक्झाम्पल करून दाखवतो मी कंबशनचे आणि तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल करायचे. आता इथे प्रश्न काय विचारतात नीटमध्ये प्रश्न काय विचारतात किंवा JEE काय प्रश्न विचारतात की किती ऑक्सिजन लागतात, ह्या मॉलिक्युलचं कंबशन होण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो, ह्या मॉलिक्युलचं कंबशन होण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो, ह्या मॉलिक्युलचं कंबशन होण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो, ह्या मॉलिक्युलचं कंबशन होण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो. आणि मी कार्बन सुद्धा वेगळे दिले आहेत, कार्बन 1 आहे, कार्बन 2 आहे, कार्बन 3 आहेत, कार्बन 4 आहेत, कार्बन 6 आहेत. मी हर एक कंपाऊंडमध्ये वेगवेगळे कार्बन दिले आहेत तुमच्यासाठी. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत किती CO2 तयार होतात, किती CO2 तयार होतात, किती CO2 तयार होतात, किती CO2 तयार होतात, किती CO2 तयार होतात. त्याच्यानंतर प्लस किती H2O तयार होतात, 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 किती H2O तयार होतात आणि किती ऑक्सिजन लागतात, हे सगळंच विचारलं जातं परीक्षेमध्ये. मस्त आहे ना. खरं तर आणखीन एक आहे, ते फार अवघड आहे, ते नंतर सांगतो तुरंत. हे तुम्हाला येतं का बघूया. कंबशन म्हणजे काय, कंबशन म्हणजे टू हीट एनी कंपाऊंड विथ द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. हीट करा किंवा इग्नाइट करा किंवा जाळा. हीट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, द सबस्टन्स इज हीटेड इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज कंबशन. तुम्ही इथे लिहू शकता, द सबस्टन्स heated in the presence of O2 is called combustion. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही हे बघा, एवढे एक्झाम्पलमध्ये मी कुठलं तरी अवघड एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासाठी एक्झाम्पल घेतो. फर्स्ट 2 एक्झाम्पल मी घेतो, 2 ते 3 एक्झाम्पल मी घेतो. फॉर एक्झाम्पल आता कसं करायचं असतं बघा. इथं कार्बन किती आहेत, 1. तर CO2 किती भेटणार, 1. इथं हायड्रोजन किती आहेत, 4. आता 4 हायड्रोजन आहेत आणि एका वॉटरला 1-2 H2 लागतात, तर ऑक्सिजन वॉटर किती भेटतील, 2 भेटतील. हे 2 भेटले. कार्बन 1 आहे त्याच्यामुळे CO2 1 भेटलं. हायड्रोजन 4 आहेत त्याच्यामुळे वॉटर मॉलिक्यूल 2 भेटले, म्हणजे त्याचे हाफ भेटले. जेवढे कार्बन तेवढे CO2, डोक्यात बसून घ्या. जेवढे कार्बन तेवढे CO2 आणि जेवढे हायड्रोजन त्याच्या अर्धे वॉटर मॉलिक्यूल. याला 2 H लागतात, 2 H लागतात आणि CO2 ला एकच कार्बन लागतो. कार्बन तेवढे CO2 आणि हायड्रोजनच्या हाफ काय असतं, H2. कारण की वॉटरला 2 H लागतात आणि तिथं हाफ करायचं. मग आता इथे सांगा, इथं ऑक्सिजन किती लागले, तर टोटल ऑक्सिजन किती आहे, इथे 2 ऑक्सिजन आणि इथले 2 ऑक्सिजन, म्हणजे टोटल 4 ऑक्सिजन लागले. आणि 4 ऑक्सिजन म्हणजे तुम्ही काय करू शकता, 2O2. आणि 2O2 हे किती ऑक्सिजन देतील तुम्हाला, 4 देतील. 2 × 2 किती झाले, 4 ऑक्सिजन तुम्हाला प्रोव्हाइड होतं. कळलं. त्याच्यानंतर आता खालची रिॲक्शन. कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहेत. कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहेत. तर मी CO2 किती भेटतील, मग 2 CO2 भेटतील. हायड्रोजन किती आहेत बघा, हायड्रोजन टोटल 6 आहेत, तर वॉटर मॉलिक्यूल किती भेटतील, 3 भेटतील. आता इथले ऑक्सिजन मोजा आणि तिथं ऑक्सिजन लिहा.
आता इथे बघा, इथं किती ऑक्सिजन, 2 गुणिले 2 किती ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन. ओके, आणि हे किती ऑक्सिजन आहे, 3 ऑक्सिजन. म्हणजे टोटल ऑक्सिजन किती, 7 ऑक्सिजन लागतात. आता तुम्ही इथं 7 तर लिहू शकत नाही, 7 गुणिले 14 होतील. मग इथं काय करायचं, 7/2 करायचं. ऑड नंबर आला तर 7/2. आता 7/2 म्हणजे काय होतं, 7 गुणिले 2 14 ऑक्सिजन आणि भागिले 2 किलो म्हणजे 7 ऑक्सिजन. ऑड नंबर आला तर तुम्हाला, कारण की आपल्याला ओ भेटत नाही, आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये ओ भेटत नाही, O2च भेटतो. काय भेटतो, O2च. नाही तुम्ही असं म्हणचाल सो 7 ओ लिहा ना सर, काय होतंय बाळानं, ऑक्सिजन हा O मध्ये नसतो, ऑक्सिजन हा O2च्या फॉर्ममध्ये असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते O2च लिहावं लागतं. आता हे 7 × तुम्ही असे मग एक करू, असं करू शकता तुम्ही, 3.5 O2 असंही लिहू शकता, तुमची मर्जी. 3.5 O2 लिहा किंवा 7/2 का, खरं तर 7/2 इट्स मोर करेक्ट. असं कधी 3.5 O2 असं कोणी परीक्षेत पडत नाही, टाकत नाहीत, असं टाकतात. ओके, टाकलं तरी बघून घ्या, त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन दिलेत मी तुम्हाला. आता या थर्ड एक्झाम्पलही घेतो मी. थर्ड एक्झाम्पल तुम्हाला जर प्रॉपरली दिसत नसेल तर मी याला नीट लिहितोय. बघा इथं कोण आहे, तर इथं आहे CH डबल बॉन्ड. तर मला सांगा त्याच्याकडे कार्बन किती आहे, त्याच्याकडे कार्बन 3 आहे, त्याच्याकडे कार्बन 3 आहे, तर मला CO2 किती भेटणार, 3 भेटणार. याच्याकडे हायड्रोजन किती आहेत, तर याच्याकडे हायड्रोजन बॅलेन्स्ड नाही, त्याच्याकडे हायड्रोजन इथं CH2 राहायला पाहिजे, नॉट 3. त्याच्याकडे हायड्रोजन किती आहेत, ह्याच्याकडे हायड्रोजन टोटल 6 आहेत. हायड्रोजन 6 तर वॉटर मॉलिक्यूल 3, हाफ भेटतं ना. तरी बघा 3 आणि 3 किती बाळांनो, 6 आणि हे 3 म्हणजे किती बाळांनो, 9. म्हणजे याला 9 ऑक्सिजन लागतील. मला 9 ऑक्सिजन लागतील तर आपण काय करणार, इथं 9/2 करणार. ऑड नंबर आला की 9/2 करावं लागतं. आता 9/2 म्हणजे 9 गुणिले 2 18 ऑक्सिजन, भागिले 2 म्हणजे 9च ऑक्सिजन, 9 ऑक्सिजन लागलेलं. आता हे जे 2 आहेत हे तुम्हाला मी होमवर्क देतो किंवा क्लासवर्क, आत्ताच्या आत्ता सांगा की ह्याला किती ऑक्सिजन लागतील आणि किती CO2 आणि किती हे आता हे काढा आणि त्याच्यावर मला फक्त ऑक्सिजन किती लागतं तेवढं सांगितलं तर भरपूर चालेल. ओके, तर तुम्हाला मी 1 मिनिट देतो होमवर्क करण्यासाठी, क्लासवर्क करण्यासाठी. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कुणाचं बरोबर आहे आणि कुणाचं करेक्ट आहे, कुणाचं चुकीचं आहे, कुणाचं रॉंग आहे बघूयात. तर हे बघा कार्बन किती आहेत, 1 2 3 4 कार्बन आहेत 4. तर तुम्हाला CO2 भेटतील किती, 4. हायड्रोजन बघा किती आहेत, टोटल हायड्रोजन येते तर 6. तर तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल किती भेटतील, 3. मग इथे ऑक्सिजन किती झाले, 4 आणि 4 8, 8 आणि 3 किती झाले, 8 आणि 3 11 झाले. किती ऑक्सिजन झाले, 11 ऑक्सिजन झाले. म्हणजे तुम्ही काय करणार, ऑड नंबर आला तर 11/2 करणार. सोपं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे हे करेक्ट काढले होते, 1 मिनिट दिलं होतं तुम्हाला गॅपमध्ये, तर ज्यांनी हे काढलं होतं दे आर करेक्ट. त्याच्यानंतर इथं बघा बेन्झिन, तर हे बेन्झिनला किती लागतात, कार्बन किती असतात बेन्झिनमध्ये, तर कार्बनचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, बेन्झिनचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, C6H6 असतो. तर कार्बन 6 आहेत, कार्बन 6 असल्यामुळं 6 CO2 आणि हायड्रोजन पण 6 असल्यामुळं 3 H2O. तर टोटल ऑक्सिजन किती आहेत तिथं, तर 6 आणि 2 12 आणि इथले 3 म्हणजे किती, 15 ऑक्सिजन लागतात. तर तुम्ही इथं काय करावं लागतं, इथं तुम्हाला करावं लागतं 15/2 O2. ऑड नंबर आला ना तर तुम्हाला 15/2 O2 किंवा जे ऑड नंबर डिवाइडेड बाय 2च करावं लागतं, आणि की आपल्याला तर O2 घ्यायचं आहे, O नाही घ्यायचं. तर हे अशा प्रकारे हे एक्झाम्पल होते तुमच्यासाठीच. तर पूर्ण आता बोर्डाचं स्क्रीनशॉट काढून घ्या, बोर्डाचं एक पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग नंतर तुम्ही लिहून ठेवचाल नंतर. ओके, तर बेस्ट ऑफ लक, लवकर लिहून ठेवा. आता रेडॉक्स रिॲक्शनचे आपण 3 टाईप बघितलं, एक कॉम्बिनेशन, एक डिकम्पोजिशन आणि एक कोणती रिॲक्शन होती, कंबशन. हे 3 बघितलं. आज चौथा टाईप बघा, चौथं टाईप लिहा तिथं पटकन. आता काय आहे, मेटल अँड नॉन मेटल, कधी एकदा घेऊन टाकतो, मेटल अँड नॉन मेटल डिस्प्लेसमेंट. हे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल कारण की बोर्ड थोडंसं ओलसर असल्यामुळं हे प्रॉब्लेम तयार होतो. डिस्प्लेसमेंट, अरे रे, मेटल अँड नॉन मेटल डिस्प्लेसमेंट, मेटल अँड नॉन मेटल डिस्प्लेसमेंट, मेटल अँड नॉन मेटल डिस्प्लेसमेंट.
मी ते बहुतेक कोलिन जास्तच वापरत आहे, त्याच्यामुळे बोर्ड ओलच राहत आहे आणखीन. चला लक्ष द्या. तर मेटल अँड नॉन मेटल डिस्प्लेसमेंट. आता ह्या मेटल आणि नॉन मेटल डिस्प्लेसमेंटमध्ये मी तुम्हाला ऑर्डर शिकवणार. काय शिकवणार? ऑर्डर शिकवणार. कोणतं? आपली इलेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवणार मी तुम्हाला. काय शिकवणार मी तुम्हाला? इथं इलेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवणार मी तुम्हाला, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. अँड दिस इज व्हेरी 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 व्हेरी, कितीही व्हेरी म्हणा तेवढं कमीच आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि कशावरती डिपेंड आहे? द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज डिपेंड्स ऑन SRP. They depends on SRP. हे SRP म्हणजे काय? SRP म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलवर डिपेंड आहे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे एक व्हॅल्यूज असतात, लक्षात ठेवून घ्या. हे व्हॅल्यूज असतात. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल एक व्हॅल्यूज असतात, हे लक्षात राहू द्या तुम्हाला. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे बघा, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज डिपेंड्स ऑन किंवा अरेंज्ड ऑन, डिपेंड्स ऑन म्हणा किंवा अरेंज्ड ऑन SRP व्हॅल्यूज. SRP व्हॅल्यूजवरती सगळं अरेंजमेंट असतं. आता थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. आपण आता सिरीज स्टार्ट करूयात. चला सिरीज स्टार्ट करूयात. लिली के, हे बघा लिली, हे लिथियम आहे बरं, लक्षात ठेवा. काय हे लिली, तुम्हाला मी सिरीज जसं पाठवतो ही ते बघा. हे लिली के बाल सारे काले, नाका मागे आले, मनमोहन सिंगने जुना क्रोमियम फेकून कडेला कोंबला, नी शांताबाईने हाताने कुरवळा, शांताबाईने PB हाताने कुरवळला, अग हरवलं कारलं पिंट्याचं सोन्या फंटीला घेऊन. थोडंसं मला व्यवस्थित लिहितो, 1 मिनिट लक्ष द्या. थोडी F2ला जागा कमी पडलेली आहे. F2 खरं सगळ्यात खतरनाक एलिमेंट आहे आणि त्याला जागा कमी पडलेली आहे. अग हरवलं कारलं पिंट्याचं सोन्या फंटीला घेऊन. हे बघा, ही एक सिरीज आहे आपली. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, ही सिरीज अतिशय जास्त महत्त्वाची आहे. याचा शॉर्टकट मी इथे लिहून ठेवू शकत नाही. काय ह्याचं मी शॉर्टकट लिहून ठेवू शकत नाही? कारण की इथे लक्ष द्या, काय ह्याचं मी शॉर्टकट इथे लिहू शकत नाही, कारण इथे जागा नाही. आणि तुम्हाला मी ऑलरेडी शॉर्टकटचं मी एखादी पेज पाठवून देतो आपल्या नोट्समध्ये. तसं मी हँडरायटिंगच्या नोट्समध्ये सगळ्यात शेवटीला आहे, तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला मी हँडरायटिंगचे नोट्स दिले आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटीच्या पेजमध्ये आहे ते. तर चला आता माझ्यासोबत जोरात म्हणा लवकर. लिली के, आता मी 2 वेळेस, मी 3 वेळेस म्हणतो, त्याच्यानंतर तुम्ही 3 वेळेस म्हणताल. लिली के बाल, हे बघा लिली. तुम्ही शॉर्टकट म्हणता एलिमेंट तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. आणि याची उद्या येताना 10 वेळेस प्रॅक्टिस करा. हे 10 वेळेस लिहाय, फक्त एवढंच लिहायचं. हे शॉर्टकट सोबत लिहायची गरज नाही, फक्त हे एवढंच न बघता 10 वेळेस लिहायचं तुम्हाला. उद्याचा तुमचा होमवर्क राहील हा. हे बघा, लिली के बाल सारे, लिली LI के बाल BA सारे SR काले CA. हे बघा, ना का मागे आले, मनमोहन सिंगने जुना क्रोमियम फेकून कडेला कोंबला, नी शांता बाईने हाताने कुरवळला, अग हरवलं कारलं पिंट्याचं सोन्या फरारी घेऊन.
फरारी घेऊन म्हणा, फरारी घेऊन, किंवा तुमची मर्जी, मागे वाक्याबरोबर तेही म्हणू शकता तुम्ही. वन्स मोर मी म्हणतो, लिली के बाल, लिली के. हे बघा, परत बघा माझ्यासोबत म्हणा, लिली के बाल सारे काले, नाका मागे आले, मनमोहन सिंगने जुना क्रोमियम. आणि वाक्य खरं तरी पाठ सुद्धा करायची गरज नाही बरं बाळांनो. त्या एलिमेंटला बघून तुम्हाला ते वाक्य ऑटोमॅटिकच यायला पाहिजे. बघा का, लिली के बाल सारे काले, नाका मागे आले, मनमोहन सिंगने जुना क्रोमियम फेकून कडेला कोंबला, नी शांताबाईने हाताने कुरवळला. अग हरवलं कारलं पिंट्याचं सोन्या फरारी घेऊन. ओके, तर मी तुम्हाला 1 मिनिट देतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे मला म्हणून दाखवायचं आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी म्हणलेलं आहे व्यवस्थित. चला तर स्टार्ट करूयात. लिली के बाल सारे काले, नाका मागे आले, मनमोहन सिंगने जुना क्रोमियम फेकून कडेला कोंबला, नी शांताबाईने हाताने कुरवळला, अग हरवलं कारलं पिंट्याचं सोन्या फंटीला घेऊन. हे तुम्हाला मिनिमम उद्या हे जर तुम्हाला याचं कॉन्सेप्ट हे करत इलेक्ट्रोकेमिस्ट्री 12वी मधलं बीट आहे. जर हे तुम्हाला आजच जर आलं तर 12वी मधलं व्हेरी 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 इम्पॉर्टंट आजच आलं. आणि ह्या भरपूर चॅप्टरमध्ये तुम्हाला मदत करतो, हे येणं मस्ट आहे. आता त्याच्या खरं तर आपण SRP व्हॅल्यू सुद्धा लिहितो, बट जाऊ द्या, SRP व्हॅल्यू तुम्हाला आणखीन तेवढं जास्त समजणार नाही, ते आपण ते 12वीतच बघूयात. फक्त 2-3 गोष्टी आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते लक्ष द्या. ओके, आणि तुम्हाला एखाद्या दिवस मी ते जे फोटो पाठवणार आहे त्यामध्ये एखाद्या दिवस SRP व्हॅल्यू राहू शकतात. फक्त SRP व्हॅल्यूबद्दल एकच सांगू इच्छितो की SRP व्हॅल्यू, हे बघा इथं वर लिहितो SRP व्हॅल्यू, की वरच्यांसाठी जे हायड्रोजनच्या वर आहेत, मी हायड्रोजन का लिहिलं की हायड्रोजनची SRP व्हॅल्यू 0 असते. हायड्रोजनची SRP व्हॅल्यू 0 असते आणि हे वरचे जे एलिमेंट असतात ह्यांची SRP व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये असते. कशी असते यांची व्हॅल्यू जी आहे, यांची SRP व्हॅल्यू जी आहे, यांची SRP व्हॅल्यू निगेटिव्ह असते आणि हायड्रोजन हा 0 असतो आणि खालच्या एलिमेंटची, खालच्या कंपाऊंडची SRP व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये असते. एवढंच सांगतो तुम्हाला. व्हॅल्यू पाठ करायची अजिबात गरज नसते, की व्हॅल्यू ही तर वरच्यांची निगेटिव्ह असते, खालच्यांची पॉझिटिव्ह असते. म्हणजे हा जास्तीत जास्त मायनसमध्ये असतो, मग मायनसमध्ये कमी 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 होत जातो, 0 होतो आणि इथं प्लसमध्ये वाढत जातं. अशी SRPची इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असतं. इथे SRP ऑर्डर कसं असतं आणि SRP ऑर्डर इन्क्रीजिंग अरेंजमेंटमध्ये असतं. कसं असतं, इन्क्रीजिंग, वरून खाली जाता जाता व्हॅल्यू वाढत जाते. ओके, ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट जी अतिशय जास्त महत्त्वाची आहे ती काय, तर हे हायड्रोजनला आता जसं बाण मारलेलं आहे तसं लक्ष द्या की हायड्रोजनच्या वरचे जे काही एलिमेंट्स आहेत, हायड्रोजनच्या वरचे जे काही एलिमेंट्स आहेत, दे ऑल आर रिड्युसिंग एजंट. They all are reducing agent. They all are reducing agent. And reducing agent, that means it self undergoes itself काय होतं बानो, ऑक्सिडेशन. itself काय होतं बानो, ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन ज्याच्यावर होतं they acts as, तर बानो acts as anode. हे बघा anode. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, इथं कुठं लिहून ठेवतो मी, OA कार्टी. OA कार्टी म्हणजे काय, ॲनोडवर ऑक्सिडेशन आणि कॅथोडवर रिडक्शन. OA कार्टी, OA कार्टी, ॲनोडवर ऑक्सिडेशन, कॅथोडवर रिडक्शन. OA कार्टी, OA कार्टी, किंवा मुली असं म्हणू शकतात OA कार्ट्या, OA कार्ट्या, ॲनोडवर ऑक्सिडेशन, कॅथोडवर रिडक्शन, ॲनोडवर ऑक्सिडेशन, ॲनोडवर ऑक्सिडेशन, ॲनोडवर ऑक्सिडेशन, कॅथोडवर रिडक्शन, कॅथोडवर रिडक्शन. याचं शॉर्टकट आहे OA कार्टी म्हणू शकता तुम्ही. OA कार्टी, कार्टी. आता माझं काय मराठी खतरनाक आहे, कार्टी म्हणा किंवा कार्ट्या म्हणा, तुमची मर्जी, अपोजिट आहात तुम्ही सगळेजण, त्याच्यामुळे म्हणू शकता, मुली मुलांना आणि मुलं मुलांना. तर तुम्हाला कुठला आवडेल तुम्ही म्हणून घ्या. OA कार्टी म्हणजे लक्षात ठेवा की ऑक्सिडेशन म्हणलं की ते ॲनोड येतं आणि ॲनोड हा सगळ्यात ॲक्टिव्ह असतो. ए नावाचे लोक ॲक्टिव्ह असतात, तसं ॲनोड हा ॲक्टिव्ह मेटल असतो. ॲक्टिव्ह मेटल आहे, ॲक्टिव्ह मेटल आहे. ॲक्टिव्ह मेटल म्हणजे ॲक्टिव्ह, मोर रिॲक्टिव्ह. ओके, ॲक्टिव्ह म्हणजेच काय बाळांनो, मोर रिॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजेच काय बाळांनो, मोर रिॲक्टिव्ह.
आणि इथं परत पाचवी गोष्ट अशी आहे की हे मोर रिॲक्टिव्ह मेटल, हे जे ॲक्टिव्ह मेटल आहे ते सगळे मेटल हे लिबरेट H2 गॅस, H2 गॅसला लिबरेट, वर बाण म्हणजे लिबरेटवर बाण किंवा मी हे करू शकतो, लक्ष द्या, दे लिबरेट H2 गॅस, दे लिबरेट, दे म्हणजे कोण, मेटल्स, हे वरचे मेटल्स, दे लिबरेट H2 गॅस, दे लिबरेट H2 गॅस with dilute acid or water. डायल्यूट ॲसिड ऑर वॉटर म्हणजे डायल्यूट ॲसिड सोबत किंवा वॉटर सोबत ते H2 गॅस लिबरेट करू शकतात. काय करू शकतात, H2 गॅस. तुम्ही घरी सुद्धा करू शकता एक्सपेरिमेंट. कसं, घरी एक काहीतरी कंटेनर घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी बाथरूम वॉश करण्यासाठी मे बी ज्याच्या काही लोकांकडे फिनॉल असेल बट काही लोक ॲसिडच वापरतात आणखी, तर तुम्ही डायल्यूट करून घेऊ शकता, पाणी पुष्कळ टाका आणि आपल्या घरी दोन वस्तू तर इझिली अवेलेबल भेटतात. आयर्न भेटतं आपल्या घरी इझिली आणि सिल्वर भेटतं आपल्या घरी इझिली, कॉपरही भेटतं आणि गोल्डही भेटतं. ऑब्व्हियसली प्लॅटिनम कोणाकडे नसेल ते बघा, आयर्न भेटतं, तर तुम्ही ह्या कंटेनरमध्ये आयर्नचा एक तुकडा टाकून बघा. तुम्ही त्या आयर्नचा तुकडा टाकलात ना बाळांनो, तर आयर्नचा तुकडा टाकलात ना त्याच्या भोवताली बबल्स येतात बाळांनो, बुडबुड्या निघतील त्याच्यामधून, त्या कंटेनरमधून बुडबुड्या निघतील. कुणाच्या बुडबुड्या निघतील, तर ती H2 गॅसच्या बुडबुड्या निघतील. आणि त्याच ठिकाणी आता त्या आयर्नचं मेटल न टाकता तुम्ही कॉपरचं, सिल्वरचं किंवा गोल्ड टाकून बघा, काहीही बुडबुड्या लिबरेट होत नाहीत. का, कारण की हायड्रोजनच्या खालचे आहेत आणि हायड्रोजनच्या खालचे हे लेस रिॲक्टिव्ह असतात आणि हायड्रोजनच्या वरचे हे मोर रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे हे जे काही लिहिलंय ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट खाली लिहायचं आहे आपल्याला. हे जे काही लिहिलं आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट खाली लिहायचं आहे आपल्याला. काही जे काही लिहिलंय हे एक्झॅक्ट अपोजिट लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं सगळे पॉईंट अपोजिट लिहिणार, 1 2 3 4 5 अपोजिट लिहिणार. तो रिड्युसिंग एजंट, तर हे काय आहेत बाळांनो, हे सगळे खालचे काय आहेत बाळांनो, हे सगळे खालचे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. तो आता ऑक्सिडायझिंग एजंट इटसेल्फ अंडरगोज, इटसेल्फ काय होतं बाळांनो, रिडक्शन होतं. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं रिडक्शन कोणामध्ये होतं, कॅथोडमध्ये होतं. तर हे बघा, हे कॅथोड म्हणून ॲक्ट होतात. काय होतात, acts as cathode, असं चुकीचं होईल, acts as cathode. त्याच्यानंतर हे थोडं लेस रिॲक्टिव्ह आहेत मेटल्स, नॉन मेटल तर ते वेगळेच गोष्ट येतं. आणि त्याच्यानंतर ते नॉट लिबरेट H2 गॅस. विषय संपला. आता प्रश्न असा आहे की सर आता हे सगळं झालं, ते हेडलाईन काय सर, मेटल आणि नॉन मेटल डिस्प्लेसमेंटची नेमकी हेडलाईन काय आहे ते सांगतो. इथं लक्ष द्या. आता हे सगळं समजलं असेल, हे सगळं 12वीचं आहे. महत्त्वाचं आपल्यासाठी ते आहे जे मी आता लिहून देणार आहे आत्ता. ओके, तर या, तर महत्त्वाची गोष्ट काय बाळांनो, हे मेटल्स आहेत, हे वरचे सगळे मेटल्स आहेत आणि इथंही काही मेटल्स आहेत आणि इथं काही नॉन मेटलही आहेत. काही ते हे 3 नॉन मेटल पण आहेत. ओके, तर लक्ष द्या. तर वरून खाली कुठलाही मेटल राहू द्या, मेटलच्या संदर्भात एक गोष्ट अशी येते, लक्ष द्या, मेटल डिस्प्लेसमेंटमध्ये मेटलच्या संदर्भात अशी एक सेंटेन्स आहे आणि मग नॉन मेटलच्या संदर्भात काय सेंटेन्स आहे ते तुम्हाला इथं सांगतो ना तुरंत, आणि नंतर त्याचे एक्झाम्पल घेतो दोघांचंही. नॉन मेटल. ओके, तर मेटल आणि नॉन मेटल. ओके, लक्ष द्या माझ्याकडे, काळजीपूर्वक लक्ष द्या. मेटलच्या संदर्भात असं आहे की वरचा मेटल खालच्या मेटलला डिस्प्लेस करतो, बट खालचा वरच्याला डिस्प्लेस करत नाही. लक्ष द्या, फक्त बाळांनो लक्ष द्या, फक्त वरचा फक्त लक्ष ठेवा, मी फक्त म्हणलं, मी काही डबल डोल म्हणता येऊ नये, म्हणजे सांगता येईल गरज राहू नये. फक्त वरचा मेटल खालच्या बाळांनो खालच्या मेटलला, वरचा मेटल खालच्या मेटलला डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस म्हणा किंवा रिप्लेस म्हणा, डिस्प्लेस म्हणा किंवा रिप्लेस म्हणा करतो, बट खालचा वरच्याला करत नाही. लक्षात राहू द्या.
इथे दोन प्रकारचे प्रश्न पडतात. इथे किती प्रकारचे प्रश्न पडतात? दोन प्रकारचे. हे नॉन मेटल झालं तर मी तिथे सांगतो तुम्हाला. इथं दोन प्रकारचे प्रश्न पडतात. कसे? इथं लक्ष द्या. आता वरचा मेटल खालच्या मेटलला डिस्प्लेस करतो म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. मी समजा इथं दोन रिॲक्शन, मग परीक्षेत काय पडतं की विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन made easy yield or spontaneous yield or feasible yield. लक्ष द्या. तर विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन मेड इझी म्हणा किंवा स्पॉन्टेनियस म्हणा किंवा फिजिबल म्हणा. स्पॉन्टेनियस म्हणजे होणे, रिॲक्शन लवकर होणे, ॲटोमॅटिक होणे. फिजिबल म्हणजे ही रिॲक्शन ॲटोमॅटिक होणे आणि इझी म्हणजे ही लवकर होणे. कुठलंही एखादी ऑप्शन पडू शकतं तुमच्या प्रश्नामध्ये. मी समजा एक कंपाऊंड दिला, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक कंपाऊंड दिला Cr2O3, ओके, आणि इथेही दिलं मी तुम्हाला Cr2O3, जे की Cr को इथं आहे. तर मी Cr2O3 चे कंपाऊंड घेतलो. कंपाऊंड आता तो मेटल नाही घेतला, बरं, मेटल नाही घेतला मी तुम्हाला इथं मेटल म्हणलंय. हे इट इज नॉट अ मेटल, इट्स कंपाऊंड. आणि ह्या कंपाऊंडमध्ये Crच्या कंपाऊंडमध्ये एक मी वरचा एलिमेंट टाकतो, जसं मी आता याच्यामध्ये मॅग्नेशियम टाकतो, आणि एक खालचा एलिमेंट टाकतो ज्यात ह्याच्यामध्ये मी आयर्न टाकतो. आता मी प्रश्न काय विचारणार की हे दोन रिॲक्शन पैकी कुठली रिॲक्शन होते आणि कुठली रिॲक्शन होत नाही. जर मी असा प्रश्न विचारलो तुम्ही शुअर शॉर्ट फटकन सांगायला पाहिजे की वाक्य काय, वरचा मेटल खालच्या मेटलला डिस्प्लेस करतो. म्हणजे या क्रोमियमच्या कंपाऊंड सोबत जर तुम्ही वरच्या कुठल्याही मेटलची रिॲक्शन केलो तर वरचा मेटल क्रोमियमला ह्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करून टाकतो. पण तुम्ही क्रोमियम सोबत खालचा जर कंपाऊंड घेतला तर तो त्याला डिस्प्लेस करू शकत नाही, म्हणजे त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होणार नाही. तर इथं सरळ सरळ नो रिॲक्शन, बट इथं रिॲक्शन होते. हा त्याला डिस्प्लेस करतो आणि हा त्याला डिस्प्लेस करून, हे बघा 3 मॅग्नेशियम घ्यावं लागतात, ते बॅलेन्सिंग नंतर शिकचाल. तो त्याला डिस्प्लेस करतो आणि 3MgO तयार करतो, 3MgO, आणि इथं 2 Cr ऑटोमॅटिक बाहेर निघतात एलिमेंटरी फॉर्ममध्ये. ही आहे हे जादू ह्या सिरीजची. कोण कुणाला डिस्प्लेस करतो. आणि आय थिंक हे 10वी पर्यंत कुठं आहे, बट तुम्हाला टीचरने असं शिकवले असतील किंवा नसतील, पूर्ण हे सिरीज दिली असतील किंवा नसतील. मी आता इथला एलिमेंट घेतला, तुम्ही इथलाही एलिमेंट घेऊ शकता. समजा मर्क्युरीला कोण डिस्प्लेस करतो, तर हे मर्क्युरीला Ag डिस्प्लेस करू शकतो, Cu डिस्प्लेस करू शकतो, कोणीही वरचे करू शकतात. बट मर्क्युरीला प्लॅटिनम आणि गोल्ड डिस्प्लेस करू शकत नाहीत. आता समजा मी प्लॅटिनमचा कंपाऊंड घेतला तर प्लॅटिनमला वरचे कोणीही डिस्प्लेस करू शकतात, बट प्लॅटिनमला गोल्ड डिस्प्लेस करू शकत नाही. मेटल म्हणजे पूर्ण मेटल पकडायचे खालून वरपर्यंत सगळेच, नाही तर याच्या वरचेच मेटल पकडतात, तसं काही नाही. तर ही अशी गोष्ट होती. हे झालं एक एक्झाम्पल जे तुम्हाला पडू शकतं परीक्षेत. आणि दुसरा एक्झाम्पल काय आहे, फॉर एक्झाम्पल मी असं दिलं प्रश्न किंवा एक्झाम्पल म्हणा की खालील कुठली रिॲक्शन किंवा कुठला कंटेनरमध्ये रिॲक्शन होईल. विच कंटेनर टेक्स प्लेस रिॲक्शन, विच कंटेनर टेक्स प्लेस रिॲक्शन म्हणा. ते एखाद्या वेळेस कलर सुद्धा चेंज म्हणतात मानो, कलर सुद्धा चेंज म्हणतात. त्या टायमाला तुम्हाला कलर सुद्धा सांगतील. पण लक्षात ठेवा, रिॲक्शन झाली म्हणजे कलर चेंज होणार, रिॲक्शन झाली नाही म्हणजे कलर चेंज होणार नाही, असं सपोज करून घे. आता मी इथं 2 कंटेनर देतो, इथं 1 कंटेनर देतो किंवा 3 कंटेनर देतो, तुम्हाला अजून चांगलं समजावं म्हणून आणि तुम्हाला कन्फ्युजन पण व्हावं म्हणून. हे एक कंटेनर, इथे एक कंटेनर आहे आणि इथे एक कंटेनर आहे. आणि ह्या कंटेनरमध्ये इथं लक्ष द्या, ह्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन ठेवलेलं आहे. ह्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन ठेवतो कुणाचा, ह्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन ठेवतो AlCl3चा. ह्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन घेतो, ह्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन घेतो कुणाचा, FeCl3चा. आणि ह्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन घेतो AgClचा.
आणि सगळ्यांमध्ये मी काय टाकतो, दांडू टाकतो किंवा हे मेटलचा एक पीस टाकतो, कुणाचा कॉपरचा पीस टाकतो, ह्याच्यामध्येही मी कॉपरचा पीस टाकतो आणि ह्याच्यामध्येही मी एक कॉपरचा पीस टाकतो. तर मला सांगा हे बीकर नंबर ए, हे बीकर नंबर बी आणि हे बीकर नंबर सी, तर कुठल्या बीकरमध्ये रिॲक्शन होते आणि कलर चेंज होतो आणि कुठल्या बीकरमध्ये रिॲक्शन होत नाही आणि कलर चेंज होत नाही. इथं जर तुम्हाला हे ए आणि हे बी आणि हे सी व्यवस्थित दिसत नसतील तर मी इथं करतो हे बीकर नंबर ए, हे बीकर नंबर बी आणि बीकर नंबर सी. तर कुठल्या बीकरमध्ये रिॲक्शन होते आणि कुठल्या बीकरमध्ये रिॲक्शन होत नाही तर सांगा. आणि हे डिटेलमध्ये याचे भरपूर प्रश्न आहेत, त्याचे जवळपास 150 प्रश्न आहेत, 150 ते 200 प्रश्न आहेत, पण ते आपण नंतर 12वीत बघणार आहोत. आता तुम्हाला एवढंही कळालं तर बस झालं. कोणासोबत कोण कोणा डिस्प्लेस करतो म्हणजे रिॲक्शन होते आणि हे कलर चेंज करतो किंवा रिॲक्शन होते, हे एवढंही आलं पुष्कळ झालं. ओके. नॉन मेटल मी इथं थोडक्यात सांगेन किंवा ह्याला परत खोडून मी तर डबल सांगतो नॉन मेटलचं. तर तुम्ही मला पटकन याचा आन्सर सांगा, पटकन तुम्ही मला ह्याचा आन्सर सांगा लवकर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार केलाच असाल, मी स्क्रीनच्या बाहेर गेलो होतो तर तुम्ही विचार केलाच असाल. तर ह्याच्यामध्ये खरं तर ऑप्शन मी अजून एक 4 सुद्धा द्यायला पाहिजे होतं. खरं तर एक्झाममध्ये ऑप्शन 4 असतात, बट मी तुम्हाला इथे 3च ऑप्शन दिले. एवढं सोपं केलं तरी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना आलं नाही. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा आन्सर येतं सी. ह्याचा आन्सर काय येतं, ह्याचा आन्सर सी येतं. का? कारण की मी तर हे सारखंच आहे, ह्याच्यासारखंच आहे, सेम त्याच्यासारखंच आहे. पण हे तुम्ही कंपाऊंड घेतलात बरं, त्यात टाकलात काय, मेटल टाकलात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम क्रोमियमला डिस्प्लेस करू शकतो. मॅग्नेशियम वर आहे तो खालच्या कंपाऊंडला डिस्प्लेस करू शकतो आणि खालचा मेटल वरच्या कंपाऊंडला डिस्प्लेस करू शकत नाही, म्हणजे मेटलला डिस्प्लेस करू शकत नाही. तसंच आहे इथं सुद्धा. हे बघा, इथं कॉपर इथं आहे आणि एल कुठं आहे, वर आहे, तर मग खालचा वरचा डिस्प्लेस करू शकतो का, नाही, म्हणजे हे रिॲक्शन होत नाही. त्याच्यानंतर मला सांगा, इथं हे Fe आहे, Fe का इथं आहे, तर खालचा वरचा डिस्प्लेस करू शकतो का, नाही, त्याच्यामुळे ही सुद्धा रिॲक्शन होत नाही. आता कॉपर एजला डिस्प्लेस करू शकतो का, कॉपरच्या खाली एज आहे त्याच्यावर कॉपर एजला डिस्प्लेस करू शकतो. आन्सर आलेला आहे. तर आय थिंक तुम्हाला इथं सगळ्यांनाच कळालं असेल, नॉन मेटलचा प्रश्न फार रेअर येतो. तरीही मी इथं सांगतो, तुम्ही लिहून घेताना लक्ष द्या, कुठं लिहून घ्यायचं आहे, ते लिहून घेतल्यानंतरच तुम्ही हे लिहून घ्या नंतर खाली नॉन मेटल डिस्प्लेसमेंट. ओके. हे नॉन मेटल डिस्प्लेसमेंट तुम्ही नंतरच लिहून ठेवा. लक्ष द्या. तर नॉन मेटल डिस्प्लेसमेंट त्याच्यानंतर लिहा. ते मेटल डिस्प्लेसमेंट झालं. आता हे नॉन मेटल डिस्प्लेसमेंट, थांबा जरा बोर्ड व्यवस्थित खोडतो. आज बहुतेक तुमचा लेक्चर किंवा कॉन्टेंट जास्त झाले असतील. तुम्ही आजचा लेक्चर व्यवस्थित रिव्हिजन करा. डबल जाऊन ॲपमध्ये व्हिडिओ बघा. मी काही करून तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत कसंही टाकतो. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी 1 वेळेस 2 वेळेस व्हिडिओ बघा. ओके. झालं तर मी ह्या व्हिडिओची तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबची लिंक देतो. आणि यूट्यूबची लिंक दिल्यानंतर तुम्ही ह्याला स्पीडमध्ये समजा एखाद्याला चांगलं समजलंय तरीही तो यूट्यूबला सेटिंग असते बघा, क्वालिटी ॲज वेल एज स्पीडची सेटिंग असते. तुम्ही तिथं स्पीडच्या सेटिंगमध्ये जाऊन फास्ट व्हिडिओला प्ले करून ही रिवाईज करू शकता. एवढं वेळ डबल ही घालवायची काही गरज नाही. तुम्ही त्या व्हिडिओला स्पीडमध्ये पळवून सुद्धा बघू शकता. तर इथं नॉन मेटलच्या संदर्भात काय असतं बाळांनो, नॉन मेटल तुम्हाला पडत नाही जनरली, हे 12वीतच पडतं. नॉन मेटलच्या संदर्भात कसं आलतो, खालचा नॉन मेटल वरच्या, त्याच्या अपोजिट आहे बाळांनो.
तिथं काय होतं वरचा खालच्याला, तर इथं नॉन मेटलमध्ये कसं आहे खालचा वरच्या नॉन मेटलला डिस्प्लेस किंवा रिप्लेस करतो. डिस्प्लेस म्हणा किंवा रिप्लेस करतो. आता नॉन मेटलमध्ये 4च नॉन मेटल्स फार महत्त्वाचे आहेत. कोणकोणते, तर इथं सगळ्यात वर येईल I2, मग येईल Br2 आणि मग येईल Cl2 आणि मग येईल F2. F2 इज अ स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग, सगळ्यात खालचा स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आणि सगळ्यात वरचा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. हे पण लक्षात राहू द्या. हा सगळ्यात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि हा सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग आता हा स्ट्रॉंग असल्यामुळं ह्या तिघांनाही डिस्प्लेस करेल. Cl ह्या दोघांना डिस्प्लेस करेल. Br ह्या आयला डिस्प्लेस करू शकतो आणि आय कुणाला डिस्प्लेस करू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिलं, इथे एक्झाम्पल म्हणून दिलं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं इथं KCl, KF आणि KI असा एक कंपाऊंड, 3 कंपाऊंड ठेवलं आणि याच्यामध्ये ठेवलं मी Br2, ह्याच्यात टाकलं मी Br2, ह्याच्यात टाकलं मी Br2 आणि विचारलं कुठली रिॲक्शन होते, तर तुम्हाला लक्ष ठेवा की Br2 Clला डिस्प्लेस करू शकत नाही, त्याच्यामुळे नो रिॲक्शन. Br2 Fला डिस्प्लेस करू शकत नाही, त्याच्यामुळे नो रिॲक्शन. बट Br2 आयला डिस्प्लेस करू शकतो, म्हणजे तिथं रिॲक्शन होणार आणि आयची जागा Br घेणार, इथं 2KBr प्लस I2 बाजूला निघतो. हे डिटेलमध्ये याचे 200 ते 250 ते 300 एक्झाम्पल्स आपल्याला 12वीत शिकायचे आहेत. 11वीत नाहीत अजून एवढे शिकायचे. तर हे एवढे एक्झाम्पल्स एवढे व्यवस्थित समजून घ्या, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. बहुतेक जणांना काही समजलं नसेल तर व्हिडिओला डबल प्ले करा. होईल तेवढ्या लवकर मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करतो. होईल तेवढ्या लवकर, असंच नाही की 6 वाजेपर्यंत झालं तर मी तुम्हाला 12 वाजेपर्यंत पण सेंड करतो. तुम्ही या व्हिडिओला डबल बघा. काही विद्यार्थी आज नवीन आहेत, त्यांना वाटेल बाप रे एवढं का. आता तुम्ही लेट आलात कारण की आज चॅप्टर जवळपास संपला. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज चॅप्टर जवळपास 95% संपला. फक्त आता 65% राहिलेला आहे चॅप्टर. फक्त आता 65% चॅप्टर राहिलेलं आहे. 95% चॅप्टर आज संपला. मला वाटलं होतं हे आज होईल की नाही, बट झालं. आपण वेळ जास्त घेतलो आणि झालं. आता उद्यापासून मी पण प्रयत्न करतो कसं सकाळी करेक्ट 7ला सुरू करायचं. करेक्ट 7 ते करेक्ट 8:30. नो मोर नो लेस. करेक्ट 7 ते करेक्ट 92 किती 8:30. आणि ह्याच्यामध्ये वेळ आता हे तुम्हाला व्यवस्थित कळालंच असेल, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हे एवढ्याच व्हिडिओला तुम्ही डबल बघू शकता. हे सगळे एक्झाम्पल तुम्ही डबल बघू शकता. आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर देर इज चान्सेस की मी याचे एक्झाम्पल एखाद्या वेळेस तुम्हाला एक 10-15 एक्झाम्पल देऊन टाकतो. तुम्ही चेक करून घ्या किंवा बघून घ्या म्हणून. ओके, प्रयत्न करतो तुम्हाला ह्याचे एक्झाम्पल देण्याचे. आणि हे एक्झाम्पल सगळे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवू शकता. ह्याचे DPP मी याचे जे DPP तुम्हाला सेंड करणार आहे हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. कारण की हे फार महत्त्वाचं बीट आहे आणि 11वीत आहे 12वीत आहे. मोस्ट ऑफ चॅप्टरमध्ये भाग घेतो हा बीट. त्याच्यामुळे याला समजलं असेल तर ह्या एवढ्याच व्हिडिओला डबल ट्रिपल बघा. कारण की ह्याच्या अगोदरचं आय थिंक सगळं सोपं होतं. ह्याच्या अगोदरचं सगळं सोपं होतं. सगळं आज जे काही शिकवलं ते सगळं सोपं होतं. हेच थोडंसं महत्त्वाचं आहे, थोडं अवघड असल्यासारखं वाटतं आणि पाठ पाहिजे. त्याच्यामुळे हे एवढ्याच पोर्शनला डबल बघा, ट्रिपल बघा. पूर्ण व्हिडिओ ही बघायची काही गरज नाही. मागचं सगळं सोपं होतं, ह्यालाच व्यवस्थित बघून घ्या. किंवा तेही बघू शकता, तुमची मर्जी. ओके, द बेस्ट ऑफ लक.